डोळ्यात देशसेवेची स्वप्न घेऊन राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये 3 वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॅडेट्सचा 148वा दीक्षांत सोहळा आज पार पडला आणि या सोहळ्यावेळी एक नवा अध्यायही लिहिला गेलाय। पहिल्यांदाच 3 वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केलेली महिला कॅडेट्सची तुकडी देखील यंदा एनडीए मधून पास आउट झाली आहे। पाहूया एक रिपोर्ट। एनडीएच्या इतिहासातला नवा अध्याय। एनडीएच्या पासिंग आउट परेडमध्ये पहिल्यांदाच महिला। राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 148व्या अभ्यासक्रमाचे हे विद्यार्थी आणि आज या अकादमीतला हा या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत सोहळा। पण यावेळचा हा दीक्षांत सोहळा एनडीएच्या इतिहासातलं सोनेरी पान ठरलाय। या दीक्षांत सोहळ्यात पहिल्यांदाच 17 मुलींची तुकडी सहभागी झाली आहे। फ्रेंडशिप्स अँड अनब्रेकेबल बॉन्ड बिटवीन द कॅडेट्स ऑफ द ट्राय सर्व्हिसेस। एनडीएचे हे प्रशिक्षण मानसिक, शारीरिक, बौद्धिक अशा 3ही पातळ्यांवर खऱ्या अर्थानं कस लावणारं असतं। 148व्या अभ्यासक्रमात 337 कॅडेट्स सहभागी झाले। यामध्ये विविध क्षेत्रातील पदवी प्रदान करण्यात आल्या। जगातील सर्वोत्कृष्ट लष्करी प्रशिक्षण संस्था म्हणून एनडीएची गणना होते। 65 वर्षांच्या एनडीएच्या इतिहासात 2021 साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे महिलांचा एनडीएच्या अभ्यासक्रमासाठीचा प्रवेश मोकळा झाला। या प्रशिक्षण काळात स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव न ठेवता या महिला कॅडेट्सना पुरुष प्रशिक्षणार्थ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ट्रेनिंग देण्यात आले। स्टार्टिंग में एडमिनिस्ट्रेशन बहुत अच्छे से किया गया था। वॉशरूम्स बनाए थे, हमारे लिए अकोमोडेशन बनाई थी एक डिफरेंस कॉन को। धीरे धीरे अभी इसी सेमेस्टर में इंटीग्रेशन हुई थी हमारी मेल काउंटर पार्ट्स के साथ। स्टार्टिंग से ही हम जो ट्रेनिंग थी वो हमेशा साथ में होती थी मेल कैडेट्स के साथ। पीटी ड्रिल ये सारी साथ में होती थी। शोल्डर टू शोल्डर वी वर ट्रेनिंग विद देम। आपल्या मुलींनी लष्करात अधिकारी होण्यासाठी केलेले हे अपार कष्ट आणि त्या कष्टाचं झालेलं चीज पाहून या यशस्वी महिला प्रशिक्षणार्थ्यांच्या पालकांचा आनंद तर झालाच होता, तितकाच अभिमानानं त्यांचा ऊरही भरून येत होता। आज ही केवळ आमची मुलगी नाही तर संपूर्ण देशाची मुलगी म्हणून ओळखली जाईल अशी एका पित्याची प्रतिक्रिया होती। आज का हमारा दिन बहुत स्पेशल है बिकॉज बेटी आज हमारी नहीं पूरे देश की बेटी बनी। हर बेटी में स्ट्रेंथ है और हर पेरेंट को मैं रिक्वेस्ट करूंगा कि बेटियों को सपोर्ट करें, बहुत सपोर्ट करें बिकॉज ये हमें प्राउड फील करवा रहे हैं। डोळ्यात देशसेवेची स्वप्न घेऊन राष्ट्रीय संरक्षण अकादमीतले 3 वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून या मुली भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून सेवा देण्यासाठी आता सज्ज झाल्या। ऑपरेशन सिंदूरमध्ये नारी शक्तीचं योगदान लक्षात घेता भविष्यात देशसेवेसाठी तत्पर असलेल्या या रणरागिणींमुळे सैन्य दलाची मान उंचावणार आहे। एनडीएच्या या नव्या अध्यायानं भारतीय संरक्षण दल हे खऱ्या अर्थानं एक पाऊल पुढे गेलंय। एनडीएच्या 148व्या अभ्यासक्रमाचा आज दीक्षांत समारंभ खडकवासला इथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये पार पडला। अत्यंत दिमागदार हा सगळा दीक्षांत संचलन समारोह झाला आणि यामध्ये विशेष म्हणजे मुलांच्या बरोबरीनं मुलीसुद्धा आज एनडीएच्या या परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि खरं तर एनडीएच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलंय की एक मुलींची तुकडी आज या संचलनामध्ये सहभागी झाली, पासिंग आउट परेडमध्ये सहभागी झाली आणि खरं तर लष्कराच्या इतिहासामध्ये सोनेरी सुवर्ण अक्षरांनी लिहावं असा खरं तर हा इतिहास घडलेला आहे। कारण आज एनडीएच्या पासिंग आउट परेडमध्ये मुलींची तुकडी सहभागी झाली होती। तेव्हा या दिमागदार सोहळा आज संपन्न झाला आणि आता या मुली लष्करामध्ये ऑफिसर्स म्हणून दाखल होणार आहेत। झी 24 ताससाठी कॅमेरामन नितीनसह अनुपमा, पुणे।